नमस्कार, वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत तांदळाच्या पिठापासून चकली बनवणार आहोत। ती कशी बनवायची ते बघून घेणार आहोत आपण। या ठिकाणी मी 3 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। या वाटीच्या साहाय्याने मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 2-3 चमचे बेसन घातलेलं आहे, थोडासा हिंग घातलेला आहे। या ठिकाणी मी तेलाचं कडकडीत मोहन घेतलेलं आहे, साधारण पाव वाटी तेल घेतलेलं आहे। मी या ठिकाणी पीठ मळण्यासाठी पाणी उकळवून घेतलेलं आहे। या ठिकाणी चकलीमध्ये आपण लाल तिखट, पांढरे तीळ, मीठ, ओवा, जिरे हे सर्व घालून घेणार आहोत। पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत। त्याच्यामध्येच आपण हे मोहन तेलाचं घालून घेणार आहोत। हे सर्व मिक्स करून घेतल्यानंतर पिठामध्ये आपण त्याच्यामध्येच तेलाचं मोहन घालूया। ते सर्व आपण पिठाला चोळून घेणार आहोत। तेलाचं मोहन आपण असं पिठामध्ये घालणार आहोत। थोडंसं कोमट झाल्यानंतर आपण हे पिठाला चोळून घेणार आहे तेल। पिठामध्ये आपण सर्व साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे। याच्यामध्येच आपण आता हे गरम पाणी घालून घेणार आहोत आणि मळून घेणार आहोत पीठ। पीठ हे गरम पाण्यामध्येच मळा, कारण आपली चकली छान अशी क्रिस्पी बनते त्याच्यामुळे, म्हणून आपण हे गरम पाण्यातच मळून घेणार आहोत। थोडंसं घट्टसर मळणार आहे पीठ आपण। आणि एक अर्धा तास याला आपण असंच भिजण्यासाठी ठेवून देणार आहोत आणि मग आपण याच्या चकल्या बनवून घेणार आहे। चकलीचं पीठ मळून तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। थोडंसं घट्टच मळलेलं आहे आपण। आता याच्यावर आपण असंच झाकून ठेवूया। थोडंसं एक अर्धा तास ठेवून देणार आहोत आपण। नंतर याच्या आपण पाण्याचा हात घेऊन चकल्या बनवायला सुरुवात करणार आहोत आणि मग मीडियम गॅसवर तळून घेणार आहे। कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे चकल्या तळण्यासाठी। आता हे आपलं पीठ अर्धा तास भिजून तयार झालेलं आहे। थोडंसं आपण कोमट पाण्याचा हात घेऊन याला असं सॉफ्ट करून घेणार आहे थोडंसं, आणि मग आपण याच्या चकल्या बनवून घेणार आहे। सोऱ्यामध्ये आपण आपल्याला भरून घेणार आहे पिठाला। चकल्या बनवून घेऊया आता आपण याच्या। टिश्यू पेपरवर मी चकल्या करून घेतलेल्या आहेत। आता आपलं तेलही गरम झालेलं आहे, तेव्हा आपण चकल्या तळून घेणार आहोत। आपलं तेल या ठिकाणी गरम झालेलं आहे। मी आता याच्यामध्ये चकल्या सोडून देणार आहे। चकल्या तळण्यासाठी आपण मीडियम गॅस ठेवणार आहोत। आपण गॅस बारीकही नाही ठेवणार आहोत आणि मोठाही नाही ठेवणार आहोत। मीडियम गॅसवरच आपण या तळून घेणार आहे। थोड्या वेळानंतर आपण चकल्या पलटी करून घेणार आहोत। छान अशा क्रिस्पी होईपर्यंत आपण याला तळून घेणार आहे। आता आपल्या ह्या चकल्या तळून तयार झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता।
कसा रंगही चेंज झालेला आहे याचा. आपण काढून घेणार आहोत. अशाच प्रकारे मी उरलेल्या चकल्या सुद्धा तळून घेणार आहे. अशा प्रकारे आपल्या तांदळाच्या पिठापासून बनवलेल्या चकल्या तयार झालेल्या आहेत. आपल्याकडे जर भाजणीचं पीठ नसेल चकलीचं तर इन्स्टंट करण्यासाठी आपण ह्या अशा प्रकारे तांदळाच्या पिठाच्या चकल्या करू शकतो. घरच्या घरी झटपट बनतात आणि छान क्रिस्पी पण होतात. तुम्ही नक्की बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन ही प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. तोपर्यंत मस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खात रहा.